पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून ते आज पहिली प्रचार सभा जमालपूर इथं घेणार आहेत. कोलकाता इथल्या टॉलीगंजमध्ये रोड शोमध्येही ते सहभागी होणार आहेत. तसंच भाजपचे अध्यक्ष नितीन नवीनही आज पश्चिम बंगालमधल्या अशोकनगरमध्ये रोड शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोलकाता आणि दक्षिण 24 परगणा इथं प्रचार करणार आहेत. तर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी देखील जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान पक्षपात केल्याच्या आरोपावरून आयोगानं दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तत्पूर्वी भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं प्रचार सभा घेतली. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या विक्रमी संख्येनं मतदान झालं. हा बंगालमध्ये भाजपाला मिळालेला कौल असल्याचं पंतप्रधान म्हणाले. विकसित बंगालच्या निश्चयानं जनतेनं भाजपाला भरभरून मतदान केलं आहे असा दावा त्यांनी केला.